असे आपल्या माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम ऐसिदी प्रेम काही कळा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण एची एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा भाव जाणून खरा मस्तक हे पाया संतांच्या प्रतिवर्षी पंढरपूर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करताना वडला भंग जगवंदे जगद्गुरु देहोचे सुप्रसिद्ध असे असणारे साधू जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा उपदेश पर प्रकरणातील अभंग सेवे करताना वडला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे असा प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असेल अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत महापुराण या दोन्ही गोष्टीचं आयोजन प्रयोजन आपण समस्त गावकऱ्यांनी केलं त्याबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद करतो अनेक बातम्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा सप्त्याचं यंदाचं पहिलंच वर्ष आणि पहिल्या वर्षाच्या दुसऱ्या दिवसाची सेवा मज पामराच्या वाट्याला आली मी माझं महत् भाग्य समजतो सेवा कशाच्या निमित्त सांगायची गरज नाही नित्यने म्हणावे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ या न्यायाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोड अशा रीतीने तुम्ही म्हणून साकारलेला हा कार्यक्रम आणि कोणाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असेल बाबा या भागातच काय आपल्या यवतमाळ जिल्ह्याचं काय महाराष्ट्र भूषण आमचे गुरुवर्य तानाजी बापू यांच्या माध्यमातून महाराज तुम्ही त्यांच्या करंगळला धरून परमार्थाची वाटचाल करायली एकदा बापूसाठी टाळी वाजवा अरे करविता अर्ध पुण्य लागे करता करविता अर्ध पुण्य लागे रामदेव महाराज 10 वर्षापूर्वी मी या गावात होतो 10 वर्षापूर्वी हे लोहरा नावाचं गाव इथं कीर्तन झालं आमचे दादा कोणी आपल्या गावातील सुनील भाऊ ते कीर्तन आले तुम्हाला घेऊन आले ते वाटतं त्यावेळेस म्हणजे महाराज आमच्या गावात चला आपण सप्ताह करू येत आलो महाराज एक तर माणूस जवळ आला नाही पण महाराज आल्याबरोबर सप्ताहच उभा राहिला त्याला पाय पवित्र पाहिजे तर डोकंही पवित्र पाहिजे आमचे पाय पवित्र डोस काही चित्र आहे त्याच्यामुळे आमच्या ना सप्ताह काय हाय ते हप्ता बंद व्हायला चालूच नाही दादा फक्त चांगल्या माणसाची पावलं गावात पडले की बाबा पापाचा नाश होते आणि पुण्याचा संचय वाढते ही पावती तुम्हा लोकांच्या उपस्थितीने कळाली विठाला यापुढे मला बरंच बोलायचं आहे आजच्या कार्यक्रमाच्या गोड अशा प्रकारे महाराज मृदंगाच्या साठी करता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगवादक ज्यांची बापूवर नितांत महाराज श्रद्धा आहे असे असणारे महाराज आणि त्यांचे लाडके आदरणीय आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे हनुमान महाराज भडंगी त्यांना सुद्धा धन्यवाद त्यानंतर सर्वांचे परिचित असणारे आदरणीय आमच्यावर नितांत प्रेम करणारे आम्हा सर्वांचं महाराज श्रद्धास्थान म्हणायला हरकत नाही गोड महाराज वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आपल्या भागातील एक जुन्न व्यक्तिमत्व असे असणारे आदरणीय आमचे नामदेव महाराज गव्हाणे त्यांना सुद्धा धन्यवाद त्यानंतर आमच्यावर नितांत प्रेम करणे आमच्या सोबत रात्रंदिवस आमच्या भागात महाराज आमच्या सोबत असणारी कथा कीर्तन कधी कोणताही कार्यक्रम असो आदरणीय आमच्यावर नितांत प्रेम करणे आमचे भारत महाराज सुरोशी असतील त्यानंतर त्यांच्याच बाजूला तुमच्या गावचं भूषण ते फक्त तुमचं आहे राहते आमच्या सोबत उठाला असा तुमच्याच गावचा महाराज सुंदर व्यक्तिमत्व
व्यक्तिमत्व की ज्याने तुमच्या बोथ्याचं नाव आपल्या तबल्याच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, मृदंगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात नेलं. म्हणून गावातल्या लेकरांसाठी एकदा टाळी वाजवा. दादा, गोड अशा प्रकारे आमच्या सुमित महाराजांसाठी सुद्धा सुंदर तुम्ही लोकांना टाळी वाजवली. धन्यवाद तुम्हाला. त्याचनंतर आदरणीय आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे गोड अशा प्रकारे आमचे पाटीदादा असतील. त्याचनंतर आमच्यावर नितांत प्रेम करणारे आपल्याच भागाचं वैभव गोड गायनाचार्य संतोष दादा असतील. त्याचनंतर दारवेकर असतील. दारवेकरानंतर सर्वच महाराजे, शाळकरी मायबाप ज्यांच्या फोनच्या माध्यमातून तुम्हा सर्वांची मला भेट झाली असे असणारे आदरणीय आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे बाळासाहेब महाराज असतील. दोन्ही विनेकरी बाबा विठाला. आजच्या दिवशी सर्वच मंडळी उपस्थित झाली. याच्यात काय नव्हतं. आजच्या दिवशी महाराज 4 तास कथा सांगून महाराज सुद्धा कीर्तन आले. पुन्हा एकदा टाळी वाजवा. मी कोणत्याही गोष्टीला टाळी वाजवा म्हणत नाही, कशाचंही कौतुक करत नाही. वास्तव सांगितल्याशिवाय राहत नाही. विठाला. या परिसरातील अनेक गावं महाराजांच्या माध्यमातून माळकरी झाली, टाळकरी झाली. त्या गावात कधीच कीर्तनकार नाही, अशा गावात कीर्तनकार निर्माण झाली. हे महाराजाच्या कार्याची पोच पावती आहे. तो म्हणताल काय पोच पावती? दादा, इतका समाज एका शब्दावर जमा होते म्हणजे याच्या करता ईश्वरी कृपा लागते. निश्चित यांच्या पाठीशी महाराज मोठ्या व्यक्तीचा हात आहे, त्याही पेक्षा साक्षात भगवान परमात्म्याची त्यांच्या सोबत साथ आहे. म्हणून तुम्ही लोक मंडपात आहात. विठाला. सप्ताह करण्याकरता 2-3 गोष्टी लागतात मंडळी. त्यापैकी लागते पहिला भगवान परमात्मा, दुसरा पाहिजे महाराज त्याचा भक्त, आणि तिसरा पाहिजे त्याचा नामघोष. त्यानंतर सप्ताह सुरू होत असते. एरवी सप्ताह सुरू होत नाही. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. एवढ्या कमी जागेत तरी इतकी उडी पडते. मला तर हे वाटलं कुठं चोपदार खाली पडतात, पडले तरी खालच्या माणसाने हल्ली असते. त्यात काय वाद ना, पडू देत नाहीत माणसे. कारण आपण निवडणुकीला उभी राहिलो नाही, देवाच्या कीर्तनात उभी राहिलो. ऐका महाराज, सप्ताह करण्याकरता 2-3 गोष्टी लागतात.
पहिली गोष्ट लागते भगवान परमात्मा आणि 7 दिवस तुमच्या गावात देव या ठिकाणी मुक्कामाला आला. काल भगवान परमात्मा महाराज त्या ग्रंथाच्या रूपाने त्या ग्रंथाची स्थापना झाली. साधी गोष्ट नाही दादा. तुम्ही 7 दिवसाकरता साक्षात भगवान परमात्मा विश्वाचा मालक वैकुंठातून तुमच्या गावात आणला. वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी आणि आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. साधी गोष्ट नाही. या ग्रंथाच्या रूपाने तुम्ही आरती ऐकली असेल भागवताची महाराजांच्या मुखातून. ग्रंथ हे हा श्रीकृष्ण साक्षात भगवान परमात्मा या ग्रंथाच्या रूपाने तुमच्या गावात 7 दिवस आहे. म्हणून विनंती करतो सगळ्याला बाबा सत्याचं पहिलं वर्ष आहे. मी मुद्देसूद तुमच्यापर्यंत येतो दादा. रोजही कीर्तन करतो पण आजचं कीर्तन मला मुद्द्यानं सांगावं लागेल. उठाला बाबा. ते ग्रंथ तुम्ही साधा समजू नका. म्हणून मंडपात येत असताना जरा सुचिरभूत येतं. सुचिरभूत शब्दाचा अर्थ कळते तुम्हाला. सुचिरभूत म्हणल्यानंतर महाराज या मंडपात येत असताना माणूस लघवीला जरी गेला तर त्या माणसाला या भागवताचे महाराज त्या भागवत महात्म्यात सांगितलेलं आहे कमरापासून त्याला 7 खेप पाणी अंगावर घ्यायला लागते. 7 खेप खाली. दादा इतकं तुमच्यानं होणार नाही. किमान तुम्ही तंबाखून पुढे तरी घेऊन येऊ नका. महाराज काय बोलायला दादा काही बोलत नाही. अरे आपला हिंदू धर्म जर सोडला तर एक दुसरा धर्म याच्या पलीकडे नाव घेत नाही मी कोण्या धर्माचं. त्या जर मंदिरात जायचं असेल तर ते बुवा खिशात काहीच येत नाही. साधी राधा पुडी तर येत नाही. सोपची पुडी तंबाखून बिडी कुठली आली. साधी गोष्ट नाही. महाराज तुम्हाला विनंती करतो गोड अशा प्रकारे महाराज लाभलेत. तुमच्याजवळ जेवढे व्यसन असतील तेवढे व्यसन टाकून द्या आणि 7 दिवसाच्या आत पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात घाला. अरे जीवनाचं सार्थक करा. पुन्हा पुन्हा हा नरदेव भेटायचा नाही. एकदा भेटला ना याचं सोनं शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. दादा माणसाचा जन्म शेवटचा भेटला. याच्या नंतर तुम्हाला जन्म भेटल की न भेटल याची शाश्वती नाही. तू माणसाला जन्मच भेटणार नाही महाराज. जन्म निश्चित भेटणार आहे पण दादा माणसाचा भेटल याच्यात तुम्हाला शिक्कामोर्तब झाले नाही का. तर याच्या करता महाराज सांगतात वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. महाराज तशी वासना असेल तसा तुमच्या करता काळी बापू जन्म हजर आहे. विठाला विनंती करतो दादा माणसाच्या जन्माला आपण सहज आलो नाही. बापून प्रमाण दिलं शेवटची वेळ आहे. या माणसाच्या जन्माला येण्याकरता या माणसाच्या देहाची किंमत सांगतो तुम्हाला किती आहे ते साध्या भाषेत गावरानी भाषेत पटवून देतो. ऐका दादा माणसाच्या जन्माला येण्याकरता या माणसाला 84 लक्ष योनी फिरावं लागलं. किती लक्ष योनी? 84 लक्ष जन्म हिंडताना बाबा किती कठीण आहे पहा. महाराजांना प्रमाण देतो. आणि 84 लक्ष येऊन म्हणजे 84 लाख येऊन आपण फिरत फिरत हिंडताना किती त्रास झाला. महाराज म्हणतात ते क्षीण झालं. घोंगडी क्षीण झाली म्हणजे शरीर काय की जीव सुद्धा थकला. उठाला साधी गोष्ट नाही. माणूस खूप थकला बाबा.
काय गडबड लावला बोलतो तेल्या पट असेल गावात इतकी कुत्री असताना बाहेरनं कुत्रा आणलंच का आला असेल. पुरुष मंडळी उठायचा प्रयत्न करू नका. 2 तास कीर्तन आहे, याच्या पलीकडे नाही. आता तुमचं कीर्तन 9 वाजले, 1 तासाच्या आत आटपतो, त्याची चिंता करू नका. पण 1 तासात सगळ्याच्या कामाचं सांगतो. विठाला चौऱ्याऐंशी लक्ष एवढी फिरताना काय कमी दुःख भोगलं का आपण? अरे आपण काही दिवस सरपटणारे प्राणी होतो. सरपटणारे म्हणजे साप होतो, आळ्या होतो, किड्या होतो. काही दिवस आपण झाडं होतो, काही दिवस आपण 4 पायाचे होते, काही दिवस आपण 2 पायाचे आहोत. एवढं फिरत 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 महाराज, आणि काही दिवस आपण नुसते पाण्यात होतो, नुसते पाण्यात. एवढं फिरत असताना दादा शेवटला आपल्याला हा जन्म सापडला माणसाचा. आणि तेही कसं सापडला सांगू तुम्हाला. आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडला, तसा माणसाचा जन्म आपल्याला सापडला. पावला हा देह गोपाल कृष्णानं नखाग्रावर महाराज गोवर्धन उचलला होता. नखावर संगच्या सवंगड्याला वाटलं, महाराज म्हणले बाबा काठ्या लावा म्हणले. सगळ्या गोपाळाला काठ्या लावायला लावल्यावर महाराज देवाला म्हणू लागली, बाबा आम्ही काठ्या लावल्या म्हणून गोवर्धन उचलला. आम्ही काठ्या लावल्या म्हणून गोवर्धन उचलला. देव म्हणे मी करंगळी काढू का, तर काठ्यानं गोवर्धन राहील का? तसे तुमच्या फक्त काठ्या राहू द्या, गोवर्धन ते उचलतात. विठाला विठाला कारण तुम्हाला सगळे येते, त्याच्या संग आ करा, आपली नवी चाल पाठवतो. हे माणसं तिकून आणलेत का? तुम्ही काल येणे माणसं आले, तुम्ही त्याला सहकार्य करा, ते तुम्हाला सहकार्य करतील. दादा इतकं कट करा. विठाला विठाला टाळीने अन्न घडे उपाव घडू आले. आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडाव, तसा माणसाला माणसाचा जन्म सापडला. आता माणसं म्हणतील, महाराज आंधळ्याला कावळा का आला सापडत? बाबा आमच्या गावात लखोपती एक शावकार आहे, करोडपती. अरे बापू, करोडपती शावकार एका दिवशी पडला बिमार कोणी पडत असते. आणि आमच्या इकडे एक नियम आहे बाबा, माणसं त्याला चांगलेपणी बोलायला जात नाही, बिमार पडले की जातात. तुमच्या इकडे माय भाषा कळली नाही तुम्हाला. आमच्या इकडे महाराजाला कीर्तन झालं की 500-500 रुपये देऊन पाया पडतात. तुमच्या गावात बाया म्हणत असते, माई बरोबर बोलून बोलता बोलता ठीक मागायचं. तुमची इच्छा असेल तर आपली काही ताकीद नाही तुम्हाला. बाया कशी द्यायला जाईल आमचे महाराज. काल भागवत संपलं आमचं तिकडं. भागवत संपलं की बायाला म्हणलं, माया हो तुमच्याकडे काय असेल ते द्या. बाया म्हणले, माय रुपया नाही रे महाराज आमच्यापासून. म्हणजे माणसापासून उसने घेऊन का होईना द्या. म्हणलं मी लई लालची महाराज ते बाया म्हणले, माया मला कोणी तू उसने देईन झालं, आम्हीच कसे की आलो तुमच्या भागवताला. म्हणलं माया हो काही म्हणा, आता एक काम करा, तुमच्या जवळ हाय ते द्या. एक बाई म्हणे, महाराज मी देतो. म्हणलं काय देतो बाई? बाईनं कचकन पोत तोडली महाराज. मी मंजुळत असे मनी टाकली वट्टीतच, वट्टी भर मनी झाली मला. काय बायानं मनी दिली महाराज, काय मनी दिली. एका बाईनं नथच दिली मला, नथ. ती नथ घेऊन घराकडे गेलो महाराज. मी ती नथ कोण्या दुकानात घेऊन गेलो, दुकानदार मला मारायला खाऊन मारायला असेल. ती नथ त्या बाईने दिली, मनी त्या बाईने दिली महाराज. पण एकही मनी सोन्याचा नाही बापू. सगळे मनी सगळे टपराचेच दिली, एकही सोन्याचा नाही. विठाला विठाला पुरुष मंडळी तुम्हाला भाषा कळायली असेल. आमच्या इकडं महाराज मिल्यावर जळतो, तुमच्या इकडे
म्हणतात का बापू आपली बाज घरात टाकली बुवा तुम्ही एक लाकडाला घटा नाही बुवा माळातच तो गाव आहे नाही तर माळात न्यायची तिकडच मला फुकून द्यायची तसं करत नाहीत म्हणा प्रेमाची माणसं म्हणजे भाषा कळायची ऐका मी काय सांगायलो बाबा तुमच्या इकडं माणसाला चांगलेपणी बोलायला जातात की बिमार पडल्यावर म्हणजे तुमची वासनाच आहे त्याची वाचा बसवून तुम्ही त्याला बोलायला काय माणसं बैमान आहोत तुम्ही चांगलेपणी बोलायला गेलं पाहिजे माणसाला माणसं वाचा बसली की मामा पुढा का ना त्याला गिळताही नव्हतं आता चांगलेपणी त्याला काहीच नाही मराठी गेलं की मामा हे खाता का आता काय खातो गची दाबतेच बापू खाता येईन तो हा माणसं खायला विचारायला खाता येते तेव्हा अहो खाऊ देईन माणसं एकदा उभं करा त्याला बघ तुम्ही नेमकं मथारू झोपलं महाराज मथारू उठले लालची असते महाराज मथारी उठली त्यानं पकवात लावून दिला माया जातानी पकवात घेतला म्हणजे येतानी घेर बोलतो त्यानं घेतला पकवात पोत्यात घातला पहिल्या बॅगी कोठल्या ते गटे बिटे लावले पकवात लावला ठाकटोक केला आणि दिला माझ्या पैसे मला घेर तू पकवात फुलतानी त्यानं पकवात उचलला महाराज डोसक्यावर आता गेलो खांद्यावर गेलो डोसक्यावर घेतलं जे त्याला गट बुडायली माझी लईच गट बुडायली त्याला अर्ध्या वाटत मला विचारलं म्हणजे विषय काय तुला येताना काही बुडलं का मला काहीच नाही बुडलं मग तुला कसं काय बुडायला पाय बरं म्हणलं त्यानं पोतं काढलं तर गट दिसायली बुडायली लाकडाची गट त्यानं ते गट काढली घातली किशात होईल का म्हणजे अरे 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 लावल्याशिवाय मेळ बसत नाही कारण याला भजन साधणार नाही आणि माणसं नेमके बोलत त्याची वाचा बसते नाही तुम्ही कधी बाबा तसे ते माणूस बिमार पडला लोक बोलायचं कोणाही म्हणा भावनो शावकाराचं काय झालं नाही शावकाराची तब्येत कशी बिघडली आता काहीच करा असं करता करता आमच्यावर नंबर आला आमच्यासारख्या महाराज मंडळी नंबर आल्या बरोबर मला आपणही बोलाय गेल्या बरोबर त्या महाराजांना महाराज पाय पवित्र डोसकी चित्र महाराज मायावानी त्यानं पाहिलं म्हणजे काय झालं शावकाराला म्हणजे लई तब्येत बिघडली काही खरं नाही यायचं मग पुसदला नेलते हैदराबादला नेलते नांदेडला नेलते चौकट नेलं म्हणजे दिलेली औषधी म्हणजे सगळीच सारली म्हणजे फक्त आता डॉक्टरच सरायचं राहिला म्हणजे काही फरक पडेल म्हणलं बरं मग आता म्हणलं हे डॉक्टर पशी न्यायचं गिराईक नव्हतं ते नेमके वाचतात म्हणलं शावकार म्हणजे काय करावं लागेल म्हणलं एकच करावं लागेल तुम्हाला जिता कावळा धरून आणावं लागेल जिता कावळा धरून आणावं लागेल ते माणसं म्हणले जिता कावळा कोण धरण जिता कावळा धरण्याकरता म्हणलं तुम्ही अनाउन्समेंट करा म्हणजे कुठं करावं लागेल म्हणजे बोथ्या सप्ताह चालू आहे महाराजाला मुकं करा आणि तुम्ही सांगा ते आले महाराज आमच्या पुस्तकात माहिती घेतला म्हणले जे कोणी उद्या संध्याकाळपर्यंत कावळा धरून आणील त्याला 1,00,000 रुपये बक्षीस आपल्याला घ्यायची नाही द्यायची नाही 1,00,000 रुपये म्हणजे जे कोणी उद्या संध्याकाळवर कावळा धरून आणील त्याला 1,00,000 रुपये बक्षीस महाराज 1,00,000 ऐकलं महाराज पकवायच्या पहिले त्याला वाटलं 7 दिवस वाजून हे लोक आपल्याला 7,000च्या एवढी दमडी देणार नाही आणि एक कावळा धरला तर 1,00,000 पहिल्याला पकवायच्याच पळाला भजनी मंडळ म्हणले वटून हे लोक आपल्याला देऊन 15,000 देतील 7 दिवसाची लई देणार नाही आणि एक कावळा धरला तर 1,00,000 भजनी पळाली महाराज चोपदार म्हणे किती उड्या मारावं म्हणजे चोपदारही पळाली विनेकरी ते विनाय घेऊन पळाली टाळकरी तर दिसलेच नाही महाराज बाया म्हणले मग आपण राहून काय करा दिवस त्या बुवाची हळद निंदा काय काम करा देऊन ते बुवा 200 रुपये द्यायला म्हणजे 200 रुपये रोजानं हळद निंदण्यापेक्षा म्हणजे एक कावळा धरला तर 1,00,000 बाया पळाल्या गेल्या बाया माणसं म्हणजे महाराज किती आम्ही हजारावर किती काम केलं म्हणजे आमचं पोट भरत बापू किती काम केलं तर 500च्या वर रोज पडणं म्हणजे एक कावळा धरला तर महाराज 1,00,000 माणसंही पळाली कोणी शिल्लक राहिलं नाही सगळे पळाल्यावर मग मीच काढलो मी पळालो कोणीच राहिलं सगळेच पळाले मांडव मोकळा शिकून झाला महाराज त्याचा फक्त साऊंडवालाच राहिला त्याचा पसारा पण येईल म्हणून गेला नाही महाराज सगळे पळाले आता करावं काय माणसं जे पळाले कावळा कुठं आहे कावळा सापडते का कावळा सापडला बायाने युक्ती केली म्हणे पितराच्या महिन्यात कावळे कुठली पितराच्या महिन्यात कावळे कुठली तुटकी म्हणे महाराज तुमच्या बापाची म्हणे तुम्ही काय करा घरी शेतात जा म्हणजे मोहाची पानं घेऊन या का ना पित्र घरा महाराज माणसंही पळाली हो मोहाची पाना मोहाच्या पानावर खाऊन जेवत असं मला काही कळत नाही त्या नागरीच्या पानावर जेवावं सागाच्या पानावर जेवावं महाराज त्यानं चंदनाच्या पानावर जेवावं पण ते चांगल्या पानावर जेवत नाही पितर काऊन मोहाच्या पानावर जेवत असेल मी परेशान झालो महाराज त्यानं चांगल्या पानावर जेवण मला 100% वाटते आपले पितर रटावून पिऊन गेली असते म्हणून पुन्हा मोहाच्या पानावर
महाराजने मोहनचे पान आणायला गेलं तर बायानं काय स्वयंपाक केला मला पूर्णावरणाचा स्वयंपाक केला, सार केल्या, कुरड्या केल्या, पापड केला, सगळा पसारा केला. आणि माणसाने महाराज हातात निवत घेतला आणि जे पत्राकडे पाहून पा पा करायली. पत्रावर निवत टाकायची बापू जे निवड टाकला एक कावळा दिसून तितक्याच वेळात माणसं पळायली. म्हणजे कुठं पळायली म्हणजे कावळा पाहायला एक आंधळ भजन करू लागले झाडाखाली बसून. तितक्याच वेळात त्यानं रामराम केले की हातात कावळा सापडल्या बरोबर महाराज त्यानं चापलून पाहिजे. म्हणला कावळाच नाही कडे काल दौंडी ऐकली म्हणला 1,00,000 रुपयाला कावळा. माणसं जवळ आली म्हणे आंधळ्याला कावळा सापडला. आंधळे म्हणे आंधळ्या कावळा म्हणे कालच दौंडी ऐकली म्हणे 1,00,000 रुपये घेऊन ये आणि कावळा घेऊन जाय. त्याला वाटलं महाराज आता याला कळाले हे गेलं महाराज 1,00,000 रुपये आणायला तितक्यात त्याला का ते उठून जाईल आंधळा माणूस. ते झाडाखाली बसलं त्याला वाटलं एक कावळा धरला तर 1,00,000 आणि 2 धरले तर 2,00,000. या हातातला कावळा बघलत धरला बघलत याला वाटलं डबल टाळी वाजवली पुन्हा दुसरा कावळा येते हे बघलत नाही निघून गेला. इतकं कठीण आहे विठाला. मागून तर आजची जन्म पावशी हे तो न गळे सायासी दादा भगवंत दिसा फेरा बहुत दिसा फेरा माणसाच्या जन्माला 84 लक्ष योनी फिरत आपण माणसाच्या जन्माला आलो. भले विनंती करतो तुम्हाला बाबा फक्त भजन करा विठाला. दादा जन्म माणसाचा मिळाला मिळून फायदा नाही ते कळायला पाहिजे. माणसाचा जन्म मिळणं महत्वाचं आहे ते कळणं महत्वाचं आहे. दादा माणसाचा जन्म निश्चित तुमच्या पाप पुण्यावर महाराज अवलंबून आहे. ते निश्चित तुम्हाला माणसाचा जन्म भेटल आपापल्या कर्मानुसार. पण दादा मिळाल्यानंतर कळणं फार महत्वाचं आहे. आणि एकदा मिळाला की जशाला तसा न गेला पाहिजे. एकदा मिळाला की देवाची प्राप्ती करूनच मरावं लागते. तुम्ही म्हणसाल का माणसाचा जन्म फक्त आणि फक्त देवाच्या प्राप्ती करता मिळाला. एरवी दुसऱ्या गोष्टी करता नाही फक्त आणि फक्त देवाची प्राप्ती झाली पाहिजे या नरदेहानं. याला दुसरं काहीच होऊ नये फक्त आणि फक्त देवाची प्राप्ती. माणसं म्हणतील असं देवाची प्राप्ती अरे देवाची प्राप्ती होल्याशिवाय माणसानं मरू सुद्धा नाही विठाला. तुकोबाराय माणसं महाराजाला प्रश्न विचारतात. तुकोबाराय महाराज तुम्हाला बाबा तुम्हाला माझा प्रश्न आहे म्हणतात. म्हणजे काय म्हणले बाबा माणसाच्या जन्माची इति कर्तव्यता काय माणसाच्या जन्माचं सार्थक काय. त्यावेळेला महाराज बोलले विठ्ठलची